नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरची व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे कोल्हापूर पोलीस भरती ग्राउंडसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात व्हिडिओ घेऊन आलो आहे मी. तर याच्यामध्ये आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागलेला आहे, किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, सगळ्यांची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर 19 ते 28 या दरम्यान 154 पदांकरिता ही पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना 1 ते 10 प्रमाणात काय केलं की लेखीसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे. तर याची माहिती दिलेली आहे. आता याच्या संदर्भात लेखी परीक्षेची वेळ आणि ठिकाण तुम्हाला लवकरच कळवण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे. एक प्रसिद्धी पत्रक आहे, बघत काय म्हणतात ते प्रसिद्धी पत्रक आहे. ओके, सुधारित गुण दिलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे. सुधारित गुण दिलेले आहेत, बाकी काही नाही. मला वाटलं की वेळापत्रक वगैरे आलं की हलकत नाहीये. तर आता हे बघा SC साठी. तर सगळ्यात पहिले जर आपण जर पाहिलं तर कट ऑफ बघूया. तर SCचा जो कट ऑफ आता बघा, हे नन जे दिलेत ना, हे नन आहेत याचे मार्क, सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे मार्क. आता तुम्हाला मी जाहिरात दाखवतो. जाहिरातीवरून तुम्हाला कळेल की 154 पदांकरिता जाहिरात आहे. तर ते कसं पाहायचं ते सांगेल मी. SC साठी 10 जागा आहेत, 20 जागा आहेत. 20 पैकी 6 जागा सर्वसाधारण आहे. तर नन जिथे लिहिलेलं आहे, नन आहे ना, तर हे जागा आहे ते सर्वसाधारणसाठी दिलेल्या आहे. तर नन साठी आता सगळ्यात शेवटीचा जो नन आहे तो म्हणजे की त्या कॅटेगरीचा कट ऑफ आहे. तर SC साठी तर 60 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर तुम्ही जर बघाल तर SC साठी 60 विद्यार्थी जर पाहिले तुम्ही, तर हा जो आहे सगळ्यात शेवटी म्हणजे 25 मार्कांचा कट ऑफ आहे, जसं आपण बोललो होतो. महिलांसाठीही 25 मार्कांचा कट ऑफ आहे SC साठीचा. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता खालून बघायला लागतं सगळ्या गोष्टी. फिमेल झाल्या, अनाथसाठी 27 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 29 मार्कांचा कट ऑफ, 29 मार्क होमगार्डचा कट ऑफ, एक सर्व्हिसमॅन 30 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जागा जर पाहिली आपण, जागानुसार जर बघितल्या, माजी सैनिक झालेला आहे, अंशकालीन पदवीधरचा एक उमेदवार असेल, पोलीस पाडले आणि होमगार्डचं तर ऑलरेडी झालेलं आहे. खेळाडूंच्या बाबतीतही असं असू शकते इथे. स्पोर्ट्समनचा 35 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. तर त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण, ST कडे जाऊयात. ST ची कॅटेगरी आहे. ST साठी जर बघितलं आपण, ST कॅटेगरीसाठी तर ही होती टोटल 17 पदं आहेत. 17 पदांसाठी जर बघितलं ST साठी, तर बघा आपण जर पाहिलं कट ऑफ किती लागला, तर सगळ्यात शेवटी जायला लागला आपल्याला, म्हणजे कट ऑफ कळतात शेवटी जर बघितलं तुम्ही. तर 25 मार्कांचा कट ऑफ आहे ST सर्वसाधारणसाठी. महिलांसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर पुढे जाल तुम्ही, जागा कशा बघूयात ते. सर्वसाधारण माजी सैनिकच्या 3 आहेत, अंशकालीन पदवीधर एक, पोलीस पाल्य गृहरक्षक दलची एक आहे. त्याच्यानुसार होमगार्डचा 30 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर बघा, एक सर्व्हिसमॅन डिपेंडंटसाठी 31 मार्कांचा कट ऑफ आहे. तो हा आहे पोलीस पाल्यासाठीचा. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन साठी जर बघाल तुम्ही, फॉरेस्ट होमगार्डचा तर ऑलरेडी सांगितलं मी, होमगार्डसाठी ऑलरेडी चालू आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचे कॅन्डिडेटच नाही त्यांच्याकडे. त्याच्यानंतर VJA साठी जर पाहिलं, VJA साठी तर हा जो आहे तो कट ऑफ बघा, महिलांसाठी 26 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणचा 36 मार्कांचा कट ऑफ आहे DTA साठी, VJ साठी. NTB साठी जर बघितलं आपण, NTB साठी, तर हा कट ऑफ जो आहे तो आहे सर्वसाधारणचा 26 मार्क आणि महिलांसाठी आहे 32 मार्कांसाठी. त्याच्यानंतर NTD साठी जर बघितलं आपण, तर हा कट ऑफ जो आहे NTD साठी, तर हा आहे सर्वसाधारणचा 26 मार्क, महिलांसाठीचा 29 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर OBC साठी जर बघितलं आपण, OBC साठी ओके, OBC साठी स्पोर्ट्समन साठी 25 मार्कांचा आहे, फिमेल साठी 25 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक सर्व्हिसमॅन साठी 25 मार्कांचा आहे. महिलांसाठी तर सांगितलं ऑलरेडी मी. प्रोजेक्ट अफेक्टेड साठी आहे 28 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर 30 मार्कांचा कट ऑफ आहे OBC साठीचा, सर्वसाधारणसाठीचा, ऑलरेडी आपण सांगितलं होतं एकूण. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS कडे. SCBC साठी जर बघितलं तर SCBC मध्ये आपण जर बघितलं तर ते कट ऑफ जे आहे, तर अनाथसाठी 26 मार्क, फिमेल साठी 27 मार्क आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणचा 34 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीसाठी बघितलं तर EWS कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर 26 मार्कांचा सर्वसाधारणसाठी आहे आणि 26 मार्कांसाठी फिमेल रिझर्वेशनचा कट ऑफ आहे.
तर ही माहिती एक सर्व्हिसमन पण आहे ईडब्ल्यूएस मध्ये, तो 38 मार्कांसाठी आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.